नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन मात्र खूप घाबरला प्रेक्षकांनो आणि तो लगेच पुन्हा दरवाजाजवळ जाऊन सायलीला जोरजोरात आवाज देतो असतो. सायली बाहेर आल्यावर तो इतका घाबरतो की तो लगेच म्हणतो की चल रे आपण ना सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. त्यात लगेच तो म्हणतो, अगं तुला काही त्रास होतोय का सायली? अश्विन त्याला म्हणत असतो, अरे मला अगोदर विचारत दे वहिनी तुला काही त्रास होतोय का? पण अर्जुन काही ऐकायच्याच मनस्थितीत नसतो आणि तो लगेच म्हणतो, वहिनी तुला काही त्रास होतोय का गं? ते अगोदर सांग बरं का. पण अर्जुनचं पुन्हा तेच सुरू होतं, नाही रे आपण ना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ बरं का अश्विन. त्यावर अश्विन लगेच अर्जुनला म्हणतो, हे बघ दादा तू शांत हो बरं का, तू इतका पॅनिक का होतोय? अरे मला बघू तर दे. पण लगेच तो बघतोय की रॅपरवरती फक्त 1 दिवस झालेला असतो मुदत संपायला आणि तो म्हणतो की अरे दादा एकच तर दिवस झाला. त्यात अर्जुन लगेच मोठ्यानं, अरे काय रे 1 दिवस झालाय ना बाबा. सायली मात्र अर्जुनकडे रागाने बघते आणि हे बघा तुम्ही ना शांत हो बसा बरं का, आणि जर तुमच्यामुळे मला जास्त त्रास होईल तर मला झोप लागते, मी झोपायला जाते असं म्हणून सायलीला काही बेडवर येऊन बसते प्रेक्षकांना. पुन्हा अर्जुनचं तेच चालू होते, हे बघ बायको तुला काही त्रास होत असेल तर मला सांग बरं का. हे बघ आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ असं म्हणून सायली डायरेक्ट तोंडावून पंघरून घेते प्रेक्षकांनो आणि ती झोपते. आणि इकडं सकाळ झाल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले आणि ते अश्विन सायलीला विचारतो, वहिनी अगं काही त्रास वगैरे होत नाही ना तुला? त्यावर सायली म्हणते, नाही भाऊजी मला काहीच नाही त्रास होते. आणि अर्जुन म्हणतोय, चला लवकर आवरा रे आम्हाला जायला वेळ होतोय बरं का. आणि इकडनं कल्पनाताई पण म्हणत असतात की अरे हो झालंय आणतेच मी तुमचे टिफिन, लगेच टिफिन वगैरे घेऊन येतात. आणि मग सर्वजण जातात प्रेक्षकांनो आणि कल्पनाताई म्हणते, हे बघ विमल आपली ना तर सकाळी ना खूप धावपळ होत जाणार आहे बरं का. तितक्या सायलीला ना आश्रमातून फोन येतो आणि सायली सांगते की आई मला ना मधुभाऊ ना आज आश्रमात कामाविषयी सांगणार आहेत तर मी निघते बरं का. असं म्हणून सायली पण निघते प्रेक्षकांना. आणि इकडे प्रिया जेलमधून लगेच श्वेताला फोन लावते आणि म्हणते, काय गं मी तुझी फोनची वाट बघते ना, इतके दिवस झाले तू फोनही नाही लावला. त्यावर श्वेता म्हणत असते, हे बघ मला नेहमी नेहमी फोन करता येणार नाही, मला तुला भेटायला बी येता येणार नाही, कारण मी इथं असल्यानंतर मी कसं काय निघणार गं बाहेर. आणि तितकाच सायली बाहेरून आवाज देते तिला आणि तिचा चेहऱ्याचा रंगच उडतंय श्वेताच्या. आणि ती म्हणते, काय गं काय झालं गं? श्वेता एवढी का घाबरली? असं म्हणते नाही मला असं वाटलं ताई की तुम्ही असं म्हणशाल की अगं कामाच्या टायमाला काय फोनवर बोलते. नाही अगं बरोबर आहे तुझं म्हणणं, पण नाही असू दे. सायली लगेच विचारते, काय गं कोणाशी बोलत होती फोनवर? श्वेता म्हणते, मी ना आईशी बोलत होती हो ताई. कल्पनाताई गोलूला भरवत असता पण गोलू काही इतका रडत असतो ना, तो खूपच त्रास देतो. आणि विमलताई त्याला बाहेर घेऊन जातात. कल्पनाताई त्यांच्याशीच बोलत असतात की याच्यासाठीच मी नाही म्हणत होते अस्मिताला की तू जॉब करू नको. तितक्या अस्मिताचा फोन येतोय आणि ती म्हणते, आई अगं गोलूने काही खाल्लं का? पण कल्पनाताई लगेच म्हणता, हो खाल्लं अगं त्यांनी. पण फोन दिल्यानंतर म्हणता, हे बघा मला ना तर खोटं बोलायला लागलं हिच्याशी. पण तितकंच विमल तिकडनं आवाज देऊन सांगते की वहिनी आहो गोलू शांत झाला बरं का. आणि आश्रमामध्ये सर्वजण आलेले आहेत, अर्जुन सायली वगैरे. मधुभाऊ त्यांना काम समजवत आहे. पण तितक्यात एक नवीन मुलगी आलेली असते आणि मधुभाऊ सांगत असतं की हो कुसुमला भेटली ती, तर कुसुम तिला घेऊन आली एका ठिकाणावरून. असं म्हणून मधुभाऊ आश्रमाविषयी सायलीला सांगत असता. आणि सर्व डॉक्युमेंट वगैरे तयार केल्यानंतर ते सांगतात की आपण ह्या मुलींची ना नोंदणी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा करायला हवी. टेबलावरचे गप्प उचलण्यासाठी श्वेता जाते प्रेक्षकांना. पण चैतन्याला त्या परफ्यूमचा वास येतो आणि चैतन्य लगेच श्वेताला म्हणतोय, काय गं आपण कुठं भेटलो होतो का कुठं एखाद्या ठिकाणी? जर श्वेता नाही म्हणते, पण तो परफ्यूमचा वास अजूनही चैतन्याच्या डोक्यातच असतो. आश्रमातलं सर्व काम झालं तर अर्जुन सायली चैतन्य सर्व निघताय तिथून. आणि इकडं मात्र सचिन प्रियाला भेटायला गेलेला आहे आणि त्यांनी जे प्रियाने ते औषध सांगितलेलं असतं ना, ते औषध घेऊन जेलमध्ये येतोय प्रेक्षकांनो. आणि ते दिल्यानंतर लगेच तो पण तिथून निघतोय आणि प्रिया तर तिला तर बाहेरच पडायचं म्हटल्यानंतर ती लगेच ते औषध घेते प्रेक्षकांनो. आता पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे यांचा काय विषय होतोय. चला तर भेटूया प्रेक्षकांनो. कारण आता प्रियाला बहुतेक हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. तिथं गेल्यानंतर आता ती काय खेळ करणार आहे हे आपल्याला लवकरच समजेल. आणि इकडं चैतन्यसुद्धा येऊन सांगतोय की अरे प्रियांना तर हॉस्पिटलमध्ये गेली आहे. असं म्हटल्यानंतर हे सर्वजण टेन्शनमध्ये आले की आता ती काय बाहेर आली तर काही ना काहीतरी कारस्थान करणारच. चला व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.